फार पूर्वी शोभा नावाची एक स्त्री होती. तिला एकच मुलगा होता, ज्याच्यावर तिचे जीवापेक्षाही जास्त प्रेम होते. दुर्दैवाने एके दिवशी तिचा मुलगा मरण पावला. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे शोभा इतकी व्यथित झाली होती की तिचा मुलगा मेला आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती आपल्या मृत मुलाला मांडीवर घेऊन घरोघरी फिरू लागली आणि लोकांना आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी औषध मागू लागली. लोक तिच्याकडे दुःखी नजरेने पाहत आणि म्हणत, वेडी मुलगी, तुझा मुलगा मेला आहे, तो परत येणार नाही. पण शोभा हार मानायला तयार नव्हती. शेवटी एका दयाळू व्यक्तीने तिला सुचवले, मुली, गावाच्या बाहेर ऋषींचा आश्रम आहे, त्यांच्याकडे प्रत्येक दुःखावर उपाय आहे. शोभा आशेने ऋषींकडे गेली आणि त्यांच्या पाया पडत रडत म्हणाली, हे महात्मा, कृपया माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करा. ऋषींनी तिची करुणापूर्वक विनवणी ऐकली आणि शांतपणे म्हणाले, मी तुझ्या मुलाला पुन्हा जिवंत करू शकतो, पण त्यासाठी तुला एक छोटी गोष्ट आणावी लागेल. शोभाने उत्साहाने विचारले, महाराज, तुम्ही काय आणायला सांगणार आहात? ऋषींनी उत्तर दिले, मूठभर मोहरीचे दाणे. शोभा लगेच जायला तयार झाली, पण ऋषींनी एक अट घातली. ते मोहरीचे दाणे फक्त अशाच घरातून आणा जिथे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. हातात पिशवी घेऊन शोभा गावातील प्रत्येक घरात गेली. ती ज्या ज्या दारांवर गेली आणि मोहरीचे दाणे मागितले, तिथे लोकांनी तिला ते लगेच दिले. पण जशी तिने ऋषींची अट विचारली, तुमच्या घरात कधी कोणाचा मृत्यू झाला आहे का, तशी तिला सगळीकडे निराशाच मिळाली. कोणीतरी म्हणाले, माझे वडील गेल्या वर्षी वारले. कोणीतरी म्हणाले, मी माझी मुलगी गमावली. कोणीतरी म्हणाले, या घरात जिवंतांपेक्षा मेलेली माणसेच जास्त आहेत. दिवसभर फिरूनही तिला एकही असे घर सापडले नाही जिथे मृत्यूने दस्तक दिली नसेल. संध्याकाळपर्यंत शोभा थकून रस्त्याच्या कडेला बसली. तिने रात्रीच्या अंधारात शहरातील दिवे जळताना आणि नंतर विझताना पाहिले. तेव्हाच तिला जाणीव झाली की मानवी जीवन या दिव्यांसारखे आहे. ते जळतात आणि एके दिवशी विझून जातात. तिला समजले की मृत्यू हे एक अटळ सत्य आहे आणि ती तिच्या वैयक्तिक दुःखाने इतकी आंधळी झाली होती की हे दुःख संपूर्ण जगाचे दुःख आहे हेच ती विसरली होती. ती ऋषींकडे परत गेली. यावेळी तिचे हात रिकामे होते, पण तिचे मन शांत होते. तिने ऋषींच्या चरणी आपले मस्तक झुकवले. ऋषींनी विचारले, तुला मोहरीचे दाणे सापडले का? शोभा म्हणाली, नाही भगवन, मला असे एकही घर सापडले नाही जिथे कोणाचा मृत्यू झाला नाही. ऋषी म्हणाले, जो कोणी जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आसक्ती हे दुःखाचे कारण आहे. जे आले आहे ते जाणारच आहे. हे सत्य जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपले मन अनावश्यक विलापापासून मुक्त होते. जगातील प्रत्येक व्यक्ती कोणाला तरी गमावण्याचे दुःख अनुभवते. ही जाणीव आपले वैयक्तिक दुःख कमी करते. प्रियजनांवर प्रेम करणे स्वाभाविक आहे, परंतु मृत्यूच्या शाश्वत सत्याशी संघर्ष केल्याने केवळ मानसिक अशांतीच निर्माण होते. ज्याप्रमाणे पिकलेले फळ पडण्याच्या भीतीपासून मुक्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जन्मलेला जीव मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होऊ शकत नाही.